काय सवर ना आज काय चालू आहे नीट नीट करून आवरायचं नाही काय आज भावाचा उपवास आहे जरा इचरावं बिचरावं म्हणलं जावं म्हणलं आज रविवार पण आहे देवाला गावात जावं म्हणलं दर्लिंगाला. सासूबा कशी हसते ग मी कुणीकडे जाणार आहे माहिती आहे नागोबाला जाणार आहे तिकडं. तू सारखीच फिरते नवऱ्या संग नवे अहो, नवरी आता उद्या सोमवार आहे पहिला सोमवार आहे उद्या. आता उद्या महादेवाला पण जाणार आहे मी उद्या. शिखर शिंगणापूर आहे उद्या कोणाचं तिकडे जाणार आहे. त्यांचं आहे त्यांचं. सारखं नव्या नवरीहून हिंडा आता तर हिंडू दे बाबा आज तू कष्ट केलं मस्त आता तर हिंडू दे देव धरम करू दे आम्हाला मोकळ्या मनानं जरा करू दे गे. इकडे बघ साडी घातली सुनन तुझ्या घालू दे गे कशासाठी काय समज हा कशी साडी दिसतीये? ती काय तुला देणार नाही चिकनी चिकनी हा. हा. चिकनी चिकनी दिसते म्हणते सासू. आज देवाला न्याय लागलो हिला कशाला विचारी पण अहो देवाला जायचं आहे. कशा पाय अहो युट्यूबचं आपल्याला पैसे चालू होते म्हणून तुम्ही देवाला म्हणलेला 10 नारळ फोडतो. हा मग ते आज जायचंय फोडायला 10. 5 नारळ 10 नाही मग 5 नारळ हा म्हणलं. मग ती फोडायला जायचंय देवाला. अगं न्या जावा मग मस्त आपलं पोत भरायचं न्या जावा. खरंच लय नारळ आहे तर वास सुटायला लागलाय नारळांचं प्यावं. ए वासुट असते होय का आय नाही, तू बघ, नारळ तोरण बांधव फोडून येऊ फोडतो म्हणलं होतं मी तुझ्या मर्जीने काय करायचं तुला कुठनं असं सपोर्ट देतोय देव कुणी कुठं नाही असं त्याच्या मनावर करायचं. आज सवर राडा उचललाय साडा झाडाच राहिले काय आज झाडाचं अजून घर झाडलं नाही. हम्म. अजून मुलकाच काम आहे आज उपवास आहे त्यामुळे काही टेन्शन नाही स्वयंपाकाच ती. आता समजा आमच्या बायांचा तर उपास तुम्हालाच करायचं काय तर थोडी चपाती काय तर भाजी बिजी तयार करायची. आता सवर होती वांगा झालेली जाडजोड काय जाडजूड हा हाय अशीच आहे मी वाळी. या अंगठी कधी घेतलेली माहिती आहे मम्मीने आमच्या घेतलेली लग्नाच्या आधी. फिट बी होत नाही डिली बी होत नाही काहीच होत नाही. हम्म. हाय अशीच आहे. मी हाय अशीच आहे त्यामुळे काय मला टेन्शन नाही जाड व्हायचं तिचं. काय स्वयंपाक पाणी केलं नाही विचार तिला का अशीच आली इकडं अहो केलं ते 4 चपात्या केल्या ते लेखा पुरत्या. हा लय चपाती केल्यावर लय खवळत आणि भाजी भाजी करायची आहे की संध्याकाळी करते संध्याकाळी अहो चहा बिस्किट खाल्लंय मगा. हा खाल्लं नाही चहा बिस्किट. खाल्लं गेलं टूर टूर बोलणं स्वयंपाक करून आले म्हणे लय नाटकी करू नका तुम्ही पण मला लय भांडू नका सांगते तुम्हाला. तुम्हाला आज भांडायचं भांडण नाही कुणीच कुणाला. अहो लय भांडते होते तुम्ही नसल्या मारते तर हाणते तुम्हाला. अगं त्यानंच वळायला लागली माझा लेकले जाच लावतो रोज मारतो म्हणून वळायला लागली माझी सून. मला काय माहितच नाही तरी म्हणते मी उगाच कशी काय पोरगी वळायला लागली. काय तर आहो हो. तो कोणासारखा हाणते तर मारते तुम्हाला तर. अगं अगं आळ घेऊ नको माझ्या लेकावर लय ग. कोणाचं लेक आहे का ना. हा. आय हा. तुला नाव ठेवत होती बघ मायापाशी काल काय ठेवत होती का आता ती आपलं भांडण लावायसाठी तसं बोलते तर हम्म भांडणं लावते आपल्या दोघीचे. आपण गोडी चांगलं बोललेलं त्यांना पटत नाही. तू बाहेर गेलते भांडायचंच नाही पण आय तू बाहेर गेले व तुझे पाक टर्ग पेट्या पेट्या पाक चापसले काय चापत असते काय ते हाती गोडा लांबता रेडा. अहो, ती भिडवते तर तुम्हाला होय काय ग करायचं? विचार भिडवते. करता. बघ की तू सामान काय झालं गेलंय तिथलं बघा आणि आता बघ काय सामान आहे का तुझं काल चापचत होती सवरी काय काय चरले ते काय सुद्धा नाही खोटं बोलता काय माझ्या घरी तर होती कमी काल मग कुठं होती खाल गावात काढायला गेलती तुम्हाला माहित बघ नाही आता चापचून शिवाय देते तुला खवते का? नाही मी काय घेतलं नाही बघ आई हिला बोलव जरा आणलंय बघ इकडे सार ना बघ की दोघ तुझं समज पाक वर माझी फुलं घेऊन गेली फुलं येईन इथली. इंग्लिशची फुलं घेऊन काय खोटं बोलते त्या बघा वर. अहो, ह्या कप्यात टाकली ती बघा, ह्या कप्यात फुलं टाकली ती मला म्हणता नाही नाही मी घेऊन आय तू सामान पाक उसकटलंय ना उसकटलं मी कालच ओळखलं होतं पेट्या कशा तिरज्या झाल्या त्या. खोटं बोलते त्या त्या. उरका जरा उरका पाटा 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 उरका घे अहो उरकतो की तुम्ही का आमच्या मागे लागला हो? आय तू येणार आहे देवाला मी येणार आहे, मी जाणार आहे, आमचं मिस्टर आणि मी जाणार आहे हा आमच्या संग येऊच नको तू आम्ही दोघं जाणार आहे आता. आम्ही पण येत नाही आता तुम्ही तुला नेतच ना आम्हाला तर काय नाही जावं तुमच्या मागे यावं सांग. चल की नाही तू तुला बरं फिरवायला झालं चल. बघ की सामान तुझं लय हो, तुला तुम्ही काय उचकटलं भिडवायला लागला हो इथपासून? जा, नाही तुमचं काम धंदा बघा. नाही एकच फुल घेऊन गेली फक्त माझी. लय कशाला नाही फुलेन फिर लागते तिला एवढं नीट कसं घालायला. बोलावं? नेलं नाही तर नेलं म्हणता माझ्या संग भांडण करायला लागला हो तुम्ही. तुला मारीनच मी आता मारावर तुम्ही. आई सांग तिला समजावून मार ए, दर जाऊन बोल नको माझ्या लेकाला.
तुम्ही मला नाटकं करायची नाही ती सांगते मला तू कशी बोट करते मग मला नीट बोलायचं आई बाप नाही ती तरी पण लय माझा आल्याने करायला लागली ती माझा आला म्हणता होय मला हा तशीच करायला लागली तिला काय वाटलंय माझ्या अंकित समधी यावं असं मोठी यावं माझ्या समधी. कोण कोणाच्या म्हणून मुठीत येत धमकी द्यायला लागली पण हिची धमकी घ्यायची नाही आपण हम्म हा कोण कोणाच्या मुठीत येत नसतं हा. ज्याची त्याला ज्याची तिला वाटतं मला भेटते ती काय की मला भेटते ती काय की जाऊ पण द्या. भेटचं नाही. अगं काल माळूस नेले तू घेतलं नेऊ दे खाऊ दे काल पार्सल आले माहिती आहे मला काय आलं गं? ड्रेस आलाय ड्रेस अजून स्टॉप आलाय जीन्स पॅन्ट अजून क्रांती उद्याच्या काल स्टॉप आलाय हा. आता हिरोईन हात उठलाय मग ती जाऊन आज अजून या लागलं एक पार्सल काय यायला लागले तसलं मेहंदीचं या लागलंय बरं झालं. मेहंदीचं आणि केसाचं मला पांढरे केस का आहे ती काळी करायचं यायचंय का तुला द्यायचं समजू मेहंदीचं काय आम्ही काय लावत नाही मेहंदी त्यामुळे मी काय मेहंदी लावत नाही सवर्ण पण आणि मी पण काय लावत नाही बरं झाली मग माझा लय- वर काय गेला काय किती माझा झालेलं chance काय झाला मग कशाचा आता पैसे घालवायची काय गरज नाही मला केवढं पुढे कुणाच टावं आपल्याला मोठा पुडा आला 1 किलोचा बरं झालं बाबा लय दिवस जाईल आपल्याला माझं 2-4 महिने तर सहज जाईल 4-5 महिने तर हा ठीक आहे झाले ते मग म्हणत होतो मी गावात पुढे आणा पर काय म्हणलं जावं जरा 5 वाजता हा. आणाव ग नग काय पार्सल यायचं म्हणलं आणू नका का? मी कधी येणार आणणार आहे कधी येणार आज येणार आहे. पुढे पडली बघा लेकर पडली उठा 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 ए चला जरा उठा, पटा उठा. पटा पटा जाऊ देवाला चल आई तुला पण नेतो बरं झालं चल बाबा पैसे बिशे खर्च आज पंचम आहे पैसे खर्च नाही तर इथलं नारळ घ्या हा सोलून देतो सासू सुनाला चालत जावा हा. आणि नारळ फोडून या आता उद्या पंचमी आहे बांगड्या बांगड्या ह्या फितवर हात भरून हाय त्या बांगड्या पुढं आपल्या. पाटल्या घालून दे पैसे आपल्या बांगड्या इथे माझी जुन्या पगार घाला आली ती माझी मला तर खर्च घ्यावं समज गाबा तुझ्याकडे जाईल तुमचा 1000 घ्या माझं 900 रुपये माझी मला घ्या नाही काय का हो द्या की हो. तसं करायला लागला हो, माझं अरे कसं वाटतं की? आमचं कष्ट असून आम्हाला देत नाही म्हणल्या तुझी किती आगंत आहे सांग तिचा खर्च कोण करते विचारी तिला काय करते ते. करते तर. मग हेच करते ते. मग सगळं काय पुढे- बोलू नको बाई जाऊ चल द्या. तुम्ही तुमच्या पैसे राहिला काय आणि माझ्या पैसे राहिला काय एकच आहे ती आणि तुम्ही कोणाकडे देत पण नाही परत माझ्याकडेच पैसे देतात खूप आहे म्हणून आणि तुमच्याकडे पैसे सगळं खर्च होते तर त्यामुळे काय तुमचा विषयच नाही पैशाचा मग देऊ अजून तुझ्याकडे चला नारळ काढते त्यातलं नारळ दाखवते आपण 5 नारळ काढा 5 काढणार आहे हम्म. अहो, काय इथं नारळ आहे इथं. नारळ तर किती आहेत अहो, खाली गेली की सारखं आणत असते उचलून तेवढंच तुला काम आहे मग लोक नाही ते आपलं काय आपलं घरचं असून अहो एक नारळ 50 रुपयाला येतं या लगा देव किती भारी नटवल्यात सवर्ण आज ग मदरनं नाही ठेवलं ते तुमच्या होय आई मग मी देवपूजा केली आता हम्म हा ही काय पुरी करत नाही तर नीट का देव इकडं किंवा आरती इकडं पुटू इकडं अशा करता मला काय ते- होय सवर्ण तशी करते तू नाही पण अहो नारळ काढायला लागली मी बघ किती भारी आरती फिरती लावली समधी मग त्यांना लय भारी भारी येते नाग पूजलाय नागोबा पूजलाय नागोबा उद्या पुसते ते ना नाही आज पुजते ते. आज भावाचा उपवास आहे त्यामुळे आज आता त्याला शाबू करायचा त्याला दावायचं मग आपण खायचं हा हा ते नारळ काढा केसर तुम्हाला देते ते मारतून कुठं आहे बघ इथं कुठं तसलं आहे की केसर काढायचं कुठे आहे पाया पडल्या नाही घरातल्या देवाया पडली घ्यावं कधी मग डोक्याला कुकू लावलं नाही काय नाही टिकली आहे हे नारळाचं तुम्ही नारळाची केसर काढा तुम्ही 5 घे बाहेर काढतो अहो कशी उचल लागली पुढे पळत चालली लेकरं- एक नीट उचलायचं नाही, पण 2 लेकर कामाच्या येते कामाच्या येते लेकर कामाचीच लेकर आहे ती म्हणून तर कोणाची लेकर आहे ती आनंद हेकरची लेकर आहे ती मला कामाची असणारच की बरोबर एक पटापटा जायचंय आपल्याला चला जाऊया आता पाया पड देवाच्या इथनं घरनं आणलं आजवर घरच्या देवा पाया पडा पडते काय मागितलं देवा काय नाही आम्ही असं 5 पोरं माग होय 5 पोरं मागते 5 सासू पोरं कशाला बस की एकच हम्म हिंदी आया कुठं सोडायच्या चला चला माझं आवडते